नमस्कार. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. चला सगळ्याला श्रावण महिना आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. युट्यूब फॅमिली, मला आज नाही का लॉंग व्हिडिओ टाकणार, नाही का टाईमच नाही, परंतु नाही का 4-5 मिनिटाचं तरी मला वाटलं घ्यावं, सांगावं थोडंसं. कारण की आज पहा, मला माहेरी जायचं होतं, परंतु आज नळ येणार आहे, पाणी येणार आहे, म्हणून मग मी कॅन्सल केलं मला जायचं. आता आमच्याकडं 6 दिवसाला पाणी भरायला सुटत होता, तर थोडासा ब्लॉग घ्यावा म्हणलं मी. तर चला, कशी सगळे झाली का पूजा, बेल वाहन झालं का, कोण कोण महादेवाला चाललंय मला कमेंटमध्ये सांगा. चला पटपट पटपट सांगा, मला कमेंट करत जा. मला तुम्ही नुसतं पाहत जा नका, सरकू सरकू पाहू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत जा. मला खरं तर नागपंचमीबद्दल थोडीशी माहिती द्यायची होती, गावाकडची नागपंचमी कशी राहते, परंतु वेळच नाही. आता नळ येणार आहे, तर 2 वाजता आमच्याकडे नळ येतात. पाठीमागच्या गलीमध्ये सकाळी 7ला सोडतात आणि आमच्या घरी 2 वाजता सोडतात. तर ते आम्हाला ती पाणी 2 वाजता सोडणार आहेत. अजून माझी पोथी राहिली वाजवायची, मला शिवलेला अमृताचा 11वा अध्याय वाचायचा. मग वेळच नाही, पाणी येणार आहे. आणि आज स्वयंपाक कालपासून, कालचा उपवास, आजचा उपवास, 2-3 दिवसाचा उपवास असल्यामुळे आता स्वयंपाक आज म्हणजे करायचा. थोड्या वेळाने बेल व्हायचा, पोथी वाचायची, पाणी भरायचं. आणि लाईव्ह तर घेतलीच नाही. लाईव्हला कधी वेळ मिळतो काय माहिती, दुपारून 2-3च्या नंतर लाईव्हला आली तर आली, नाही तर मग रात्री नक्कीच घेणार. रात्री लाईव्ह मी आज होईच ना झाले, पहा खूप असा काम आटपण्याचा प्रयत्न करेल, पण होईच ना. तर दोन्ही बहिणी माझ्या मला म्हणले होते, पोराला पाठवते, या तुम्ही ताई, पण मी पाण्यामुळे गेले नाही. पहा, आणि गावाकडची पंचमी कशी राहते, मला तुम्हाला खूप अशी बरीच माहिती द्यायची होती, परंतु वेळच नाही तेवढं सांगायला. कसं वारुळात जातात, कसं दूध टाकतात, कसं करतो आम्ही गावाकडची पूजा, भुलोबा कसा असतो, कुठून आणावं लागते, कुंभारातून आणायचं, कसं आणायचं, काय आणायचं, पूर्ण पूर्ण ए टू झेड मला माहिती द्यायची होती. जे सिटीला राहतात का त्यांना माहिती नसते गावाकडची पंचमी, तर मला गावाकडच्या पंचमीचं महत्त्व थोडंसं सांगायचं होतं, परंतु मला वेळच नाही. वेळ नसल्यामुळेच नाही का मी आज 2-3 शॉर्ट टाकले. तर माझे पूर्ण व्हिडिओ पाहत जा, लाईक शेअर कमेंट करत जा. व्ह्यूज वाढन तर व्ह्यूजबद्दल मला माहिती देत जा, सबस्क्रायबर वाढन त्याच्याबद्दल माहिती देत जा. आणि अजून एवढं काम आहे ना, आज भरपूर काम आहे, परंतु नाही. आता काय, पाण्याचे एकदा नळ लावून दिला, मोटर लावून दिली की काय नाही, पाणी होतच राहते. आणि मग थोडंसं पोथी वाचायचं मला, शिवलेल्या अमृताचा 11वा अध्याय वाचायचा मला, आणि बेल व्हायचा. मग मी फ्री झाले पहा, मग नंतर नाही का मी तुम्हाला बोलू शकते, लाईव्ह बी घेऊ शकते, किंवा मग अजून एखादा लॉंग व्हिडिओ टाकायला वेळ मिळाला तर टाकू शकते. पण तर लाईव्ह तर नक्कीच घेणार आहे मी. दुपारी जमलं तर 2च्या नंतर लाईव्ह, 2-2:30 नंतर लाईव्ह घेऊ शकते पहा मी. तर 2-2:30 वाजता लाईव्ह यायली मी, लाईव्हला बी यायली 2:30-3 वाजतील कदाचित, काय सांगतात नाही, कमी जास्त होईल टाईम. कारण नळ कधी कधी 2:30ला सुटतात, असं होते ना. मग मला एकदा मोटर लावून दिली, वरच्या टाकीत खालच्या टाकीमध्ये पाईप लावून दिला ना, मग काही नाही, पाणी भरत राहते. तर पाण्याचाच मला प्रॉब्लेम आला आहे आज. आणि कोण कोण महादेवाला गेलं, तर झोके खेळायला कोण कोण जाणार आहे सांगा बरं, कोण कोण माहेरी गेल्या का, चला सांगा मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुमच्याकडं रावळाची पूजा करतात का ते सांगा. आमच्याकडं रावळाची पूजा करतात. प्रत्येक मुली, आता माहेरी गेलेल्या मुली, प्रत्येक मुली नाही का दूध घेऊन नागोबाला जात होतो आम्ही. पण मला आज गेले नाही मी, नाविलाजानं मला पाणी पुन्हा 8 दिवस पाणी नाही भेटत ना. आमच्याकडे 6 दिवसाला 7व्या दिवशी पाणी सुटते आम्हाला. आता आज आलं का पाणी, तर आता 7व्या दिवशीच पाणी येणार. मध्यंतरी आम्हाला पाणी नळ येत नाही, तर मग पाण्यामुळेच नाही गेले मी. माझ्या वहिनी ह्या म्हणून राहिले, या तुम्ही सकाळी आणि रात्री जा परत, परंतु नाही गेले मी पाण्यामुळे केवळ. आणि कोण कोण वारुळाला जाते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मी नाही का, जमलं तर वेळ जर मिळाला ना मला पाणी हे करून मोटर लावून, तर मी नाही का नागपंचमीचं पूर्ण महत्त्व खेड्याकडचं सांगते, नागोबाचं, भुलोबाचं आणि ती वारुळाचं पूर्ण ए टू झेड माहिती देते मी. मला जेवढी माहिती, मला जेवढं समजते तेवढं बरं, जेवढी मला माझ्यापर्यंत माहिती का तेवढी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल मी. माझे व्हिडिओ पूर्ण पाहत जा, लाईक शेअर कमेंट करायला विसरत जाऊ नका. आणि कोणी नवीन असताना त्यांनी माझे पूर्ण व्हिडिओ पाहत जा. माझ्या ब्लॉगला भेट घ्या. माझे जास्तीत जास्त नका चॅनल शेअर करायला विसरत जाऊ नका, कमेंट करत जा. आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका, प्रत्येकजण कमेंट करत जा, कुठून काय तुमचं सगळं सांगत जा मला. चला, तुम्ही माझ्याशी संवाद साधा, मी तुमचे संवाद साधते. आणि पुन्हा एकदा नाही का, श्रावण सोमवाराच्या आणि नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा येतात माझ्याकडून. खूप अशा अतोनात माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. माझी व्हिडिओ पूर्ण पाहत जा, पण अर्धवट सोडत जाऊ नका, किटकरपूर पाहत जाऊ नका. आणि कोणाच्या खोट्या अफवा विश्वास ठेवू नका. छोटी युट्यूबरला ही माझी विनंती राहील की कोणाच्या अफवावर नका फसू नका, विश्वास ठेवू नका. तुमचं तुम्ही प्रामाणिक काम करत राहा. कोणी महिन्यावर एका रात्रात मिलियनवर गेले, याच्यात गेले, तर तसं त्याला बळी पडून न बळी पडता आपलं प्रामाणिक काम करा. आज न उद्या सक्सेस मिळेलच.
मी आता 8 महिने झाले व्हिडिओ टाकले. माझे 150 पण सबस्क्रायबर झाले नाहीत. कंप्लीट मला 8 महिने झाले मी व्हिडिओ टाकते. माझे 150ही सबस्क्रायबर नाही झाले. परंतु मी आता रोज मेहनत घेतच राहिले, करत राहिले. आज वेळ नसताना सुद्धा मला वाटलं 5 मिनिटाचं तर कमीत कमी नाही काही ब्लॉग टाकावं. आणि दुपारी पण नाही का जमलं तर लाईव्ह घेणार आहे ना तुम्हाला नागपंचमीची आणि याची माहिती देणार आहे. पहा तुम्हाला नागपंचमी, वारुळाची आणि भुलोबाची ही एवढी माहिती नक्कीच देईन मी तुम्हाला, मला वेळ मिळाला तर बरं का. आणि 2, 2:30, 3च्या नंतर 2:30-3 वाजेपर्यंत मी लाईव्हला येईन. तर माझा व्हिडिओ पहा. आणि चला भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला मंडळी, धन्यवाद.